बऱ्याचदा फास्ट एक्झिक्युशन हा मेन एक विषय असतो, ज्यात मला मार्केटमध्ये लगेचच सगळ्या गोष्टी बघायची गरज असते. म्हणजे चार्टही बघायचा आहे, त्याचा OI प्रोफाईल पण बघायची आहे, IV पण चार्ट बघायचा आहे, ऑप्शन चेन पण बघायची आहे. तर आपण अशी विंडो बनवून घेऊ शकतो आपल्याकरता कस्टमाइज, ज्याच्यात हे सगळं सिंक होईल. तर यामध्ये आपल्याला ते सिंकिंग कसं करायचं ते चला आपण बघून घेऊ. मी एक ट्रेड ऑन चार्ट्स असं एक विंडो आपण इथे ओपन केली आहे. तर त्यात आपल्याला बघता येईल की मला काय काय दिसतं आहे. तर आपण एक कस्टम विजेट मी तुम्हाला दाखवून देतो, जे डिफॉल्ट धन्नी तुम्हाला बनवून दिलेत. तुम्ही यातनं तुम्हाला एक्सपायरी ऑप्शन ट्रेडर बघायचा आहे, तर त्यावर सिलेक्ट केलं तर हा एक लेआउट आला आहे. बाय डिफॉल्ट तुम्हाला बनवून आला आहे. तुम्हाला याच्यात काय काय चेंजेस करायचे ते तुम्ही करू शकता. पण आता तात्पुरतं आपल्याला असं बघायचं होतं की मला याच्यात वॉच लिस्ट पण ॲड करून घ्यायची आहे आणि स्टॉक्सही करायचे आहेत. हा एक्सपायरी ट्रेडिंगसाठी आहे म्हणून. पण समजा तुम्हाला ट्रेड ऑन चार्ट्स बघायचा आहे, तर तुम्हाला इथे दिसेल बघा, चार्ट आहे, खाली पोझिशन, ऑर्डर, पोर्टफोलिओ, नोटिफिकेशन आले, इथे प्राईस लॅडर आली आणि वॉच लिस्ट आली आहे. समजा वॉच लिस्ट तुम्हाला या बाजूला नको आहे आणि ती तुम्हाला हवी आहे या बाजूला, तर तुम्ही ती ड्रॅग करू शकतात. तर इथे आपली वॉच लिस्ट आहे आणि आता आपल्याला समजा ही वॉच लिस्ट सिंक करायची आहे. इथे आता मला समजा रिलायन्सचंच प्राईस लॅडर पण बघायची आहे, रिलायन्सचा चार्टही बघायचा आहे आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या डिटेल्सही बघायच्या आहेत. तर मला काय करायला लागेल, इथे बघा तुम्हाला कलर्स करता येते. तुम्हाला प्रत्येक याच्यावर जायचं आहे, टिक करायचं आहे वॉच लिस्टवरती. आता जसं मी इथे टिक केलं, समजा मी याला ब्लू कलर दिला, मी प्राईस लॅडरला पण हा ब्लू कलर देतो आणि चार्टलाही हा ब्लू कलर देतो. मी इथे खाली पण जर प्रत्येकाला वेगळा वेगळा कलर देईल तर इथे ते ट्रॅक होऊन जाईल. तर मी रिलायन्सवर टिक केलं तर तुम्हाला दिसेल बघा, इथे रिलायन्सही आलं, इथे रिलायन्सचा चार्टही ओपन झाला, सगळं सिंक झालं आहे. TCS ओपन केलं तर TCSचं प्राईस लॅडर आली, TCSचा चार्टही आला. यात तुम्हाला हवे ते बाकीचे पण टूल्स ॲड करून घेता येतील. जसं आता प्राईस लॅडरच्या ऐवजी मला इथे खाली त्याचं ऑप्शन चेन पण बघायची आहे, ती मी ॲड केली आहे आणि ऑप्शन चेनला इथे ड्रॅग करून प्राईस लॅडरच्या खाली घेऊन टाकतो. आता इथे वरती प्राईस लॅडर आहे माझ्याकडे आणि खाली ऑप्शन चेन पण आहे. चार्ट थोडा छोटा केला आणि मला इथे जर बघायचं असेल तर आता तो पण आता मला ऑप्शन चेनला काय करायला लागेल, इथे कलर जाऊन चेंज करून ब्लू करायला लागेल. तर जसं आता आपण परत मी HDFCला जाईल तर वरती बघा प्राईस लॅडर चेंज झाली, ऑप्शन चेंज झाली, चार्टही चेंज झाला. हे सगळ्या गोष्टी सिंक होतात आहे आणि हेच फास्ट एक्झिक्युशनसाठी लागतं. म्हणजे फक्त तुम्ही तुमच्या कर्सरनी जसं स्टॉक चेंज करत जाल तसे सगळ्या डिटेल्स तिकडे तुमच्याकरता चेंज होतील. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.